हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित सांगली हायस्कूल सांगली या ठिकाणी मी सध्या विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे सायन्स अकॅडमीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, माझी सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे, माझा हा संपूर्ण व्हिडिओ आपण व्यवस्थितपणानं पाहावा आणि इथं दाखवल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं जे एक्सप्लेनेशन मी देतोय त्या पद्धतीनं इथं असलेली जी न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आहेत, सॉल्व्ड न्यूमेरिकल एक्झाम्पल्स, पेज नंबर 50, पेज नंबर 51, ही आपण सुद्धा आपल्या वहींमध्ये व्यवस्थितपणानं सोडवायची आहेत, तसा प्रयत्न करायचा आहे. आणि मग आपल्याला लक्षात येईल की विद्युतधारेवर आधारित असलेले जे प्रश्न असतात त्यांची आपल्याला कशा पद्धतीनं सोडवणूक करायची आहे किंवा हाऊ टू सॉल्व दी न्यूमेरिकल एक्झाम्पल्स. प्रत्यक्षामध्ये पुस्तकामध्ये हे सॉल्वड आहेत, पण तरीसुद्धा त्याच्याबद्दल थोडक्यात डिस्कशन आपण सुद्धा करणं आवश्यक आहे असं मला वाटतं, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. मित्रांनो, या ठिकाणी न्यूमेरिकल एक्झाम्पल पहिलं जे दिलेलं आहे याच्यामध्ये प्रश्न कसा विचारलेला आहे हे आपण थोडंसं समजून घेऊया. ए 6 मीटर लॉंग वायर made from an alloy nichrome is shaped into a coil and given for producing heat. एक 6 मीटर लांबीची वायर आहे आणि ही 6 मीटर लांबीची वायर दिलेली आहे की कशापासून बनलेली आहे? नायक्रोम, म्हणजे निकेल आणि क्रोमियम ह्या संमिश्रापासून बनलेली आहे. इट हॅज ए रेझिस्टन्स ऑफ 22 ohms. याचा रोध आहे 22 ओहम इतका. कॅन वी गेट मोर हीट इफ दी वायर इज कट इन टू हाफ. जर वायर त्याच्या एकूण लांबीपैकी निम्म्या लांबीची केली, अर्धी केली, ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ अँड शेप्ड इन टू ए कॉईल, पुन्हा ती कॉईलच्या स्वरूपामध्ये रूपांतरित करायची आहे. म्हणजे थोडक्यात लांबी आपण निम्मी करतोय. For getting energy, the two ends of the wire are connected to a source with a potential difference of 220 volts. म्हणजे दोन्हीही वायर्स जर आपण 220 व्होल्ट्स इतकं विभवांतर असलेल्या विद्युतधारेच्या स्रोताशी जर जोडले तर काय परिस्थिती असेल, दुसरी अर्धी केलेली वायर किती हीट देईल याच्याबद्दल आपण विचार करूया. चला पाहूयात आपण. रेझिस्टन्स दिलेला आहे 22 ओहम, पोटेन्शियल डिफरन्स आहे 220 व्होल्ट्स. पहिली कंडिशन अशी आहे की कॉईल ऑफ होल वायर, संपूर्ण 6 मीटर लांबीची जी वायर आहे तिच्याबद्दल काय घडणार आहे ते आता आपण पाहू. कंडिशन इज P इज इक्वल टू V² डिवायडेड बाय R. हे सूत्र आहे आपलं. या सूत्राप्रमाणे V ची किंमत घालूया आणि V ची किंमत घातल्यानंतर 220चा वर्ग म्हणजे 220 व्होल्टचा वर्ग छेद 22. 220चा वर्ग म्हणजे काय? 220 इंटू 220. यापैकी एका 220ला 22नी जर भाग घालवला तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळेल या गुणाकाराचं 10 गुणिले 220 असं होईल. मग 10 गुणिले 220 म्हणजे 2200 वॅट. दॅट मीन्स 2200 वॅट इतकी एनर्जी ते प्रोड्यूस करणार आहे. ओके, आता आपण वायर हाफ करतोय आणि यापूर्वीच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलं आपल्याला आठवतं का? पहा, रेझिस्टन्स डिपेंड्स ऑन दी लेंथ ऑफ दी वायर. रेझिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू दी लेंथ ऑफ दी वायर. हे जर आठवत असेल तर मग जेवढी लांबी कमी केली तेवढाच रोध पण कमी होणार. हा नियम लक्षात घ्यायचा आणि मग या ठिकाणी R ची व्हॅल्यू आपण 11 करायची. म्हणून परत बघा, P इज इक्वल टू V² डिवायडेड बाय R इज इक्वल टू V² इज 220 रेज टू 2 डिवायडेड बाय 11. आता याचा अर्थ असा झाला की 220 इंटू 220 त्याला 11नी भागले, म्हणजे एका 220ला 11नी जर भागलं तर आपल्याला उत्तर काय मिळेल? तर त्याचं उत्तर येईल 20. मग 20 गुणिले 220 यांचा गुणाकार आपल्याला मिळेल 4400 वॅट. दॅट मीन्स 4400 वॅट एनर्जी विल बी प्रोड्युस्ड बाय दिस वायर. म्हणजे थोडक्यात लांबी जर कमी केली तर हिटिंग वाढवता येतं. दिस मीन्स
the more heat will be obtained after cutting the wire into half. ओके, आता आपण पुढे जाऊया एक्झाम्पल नंबर 2 कडे. ए सेल इज कनेक्टेड टू ए 9 ओहम रेजिस्टन्स. एक इलेक्ट्रिक सेल आहे, तो 9 ओहम रेजिस्टन्स मधून करंट पास करणार आहे. बिकॉज ऑफ विच हीट ऑफ 400 जूल इज प्रोड्यूस्ड पर सेकंद ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू इट. ऑब्टेन दी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द रेजिस्टन्स. तर या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे? ओहम रेजिस्टन्स दिलेला आहे, अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस्ड दिलेली आहे आणि आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स शोधून काढायचा आहे. ओके, नाउ हीट ॲट 400 जूल पर सेकंद मीन्स P is equal to, that is power is equal to heat divided by time. आणि मग आपल्याला उत्तर असं मिळेल P is equal to 400 जूल डिवायडेड बाय टाइम इथं येईल, इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. इकडचं सूत्र आपल्याला लक्षात येईल, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. मग पीची ही किंमत आपण या ठिकाणी घालू. 400 जूल पर सेकंद मीन्स 400 वॅट इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 9 ओहम रेजिस्टन्स. आता व्ही स्क्वेअर समीकरणाच्या उजव्या बाजूला तसाच ठेवा आणि हा छेदातला 9 समीकरणाच्या डाव्या बाजूला घालवा. अशा पद्धतीनं तो गेला की 400 आणि 9 यांचा गुणाकार होईल. तर मग 400 इंटू 9 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. नाव टेकिंग दी स्क्वेअर रूट. इथं दोन्हीही वर्गसंख्या आहेत आणि दोन्हीही वर्गसंख्या असल्यामुळं प्रत्यक्ष गुणाकार न करत राहता पहिल्यांदा आपण वर्गमूळ काढून घेऊया. त्यामुळे वर्गमूळ मिळवणं सोपं जाईल आणि मग आपण गणित पुढं करूया. तर मग इथं या ठिकाणी आपल्याला व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 400 इंटू 9. स्क्वेअर रूट ऑफ 400 इज 20 अँड स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. देअरफॉर 20 इंटू 3 इज इक्वल टू 60 व्होल्ट. म्हणजे 60 व्होल्ट इतकं विभवांतर त्या ठिकाणी आपल्याला प्रयुक्त करावं लागेल. नाउ नेक्स्ट न्यूमेरिकल एक्झाम्पल नंबर 3 इज an electrical iron uses a power of 1100 watt when set to higher temperature. म्हणजे ज्या वेळेला ते उच्च तापमानाला सेट केलेला असेल त्यावेळेला तो इलेक्ट्रिक पॉवर वापरतोय 1100 वॅट म्हणजे 1100 वॅट इतकी एनर्जी वापरतोय. ओके, इफ सेट टू लोअर टेम्परेचर इट युजेस 330 वॅट पॉवर. Find out the electric current and the respective resistances for the two settings. तर त्या ठिकाणी वापरले गेलेले या कंडिशनमध्ये आणि या कंडिशनमध्ये जे रेजिस्टन्सेस आपण अप्लाय करतोय त्यांची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. ओके, द आयर्न इज कनेक्टेड टू ए पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट्स. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट्स. पॉवर P when set to higher temperature, that means condition A 1100 watt, and in condition B power used will be 330 watt. आता पहिल्या कंडिशन मध्ये करंट किती तयार होतो ते आधी काढू, दुसऱ्या कंडिशन मध्ये करंट किती मिळतो ते पाहू आणि त्यावरून आपल्याला रेजिस्टन्सेस काढायचे. म्हणून पहिल्यांदा I इज इक्वल टू, दॅट इज I1 इज इक्वल टू P डिवायडेड बाय V. कारण पॉवरचं सूत्र आहे, पॉवरचा फॉर्म्युला आहे व्ही इंटू आय. त्याप्रमाणे आय समीकरणाच्या डाव्या बाजूला ठेवू आणि व्ही समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊ म्हणजे तो छेदात जाईल. म्हणून I1 इज इक्वल टू P डिवायडेड बाय व्ही. देअरफॉर नाव P दॅट इज पॉवर युज्ड विल बी 1100 वॅट डिवायडेड बाय 220 व्होल्ट्स. आता यांचा जर आपण भाग घालवला म्हणजे वरील 1 0 खालील 1 0 यांचा भाग जाईल आणि 110ला 22ने भागलं तर उत्तर मिळेल 5 एम्पियर आणि ती व्हॅल्यू आपल्याला मिळते. म्हणजे I1 करंट फ्लोईंग थ्रू दी आयर्न व्हेन इट इज सेट टू ए हायर टेम्परेचर. ओके, देन नेक्स्ट इज पॉवर इन सेकंड कंडिशन इज 330 वॅट. दॅट मीन्स करंट फ्लोईंग थ्रू धिस आयर्न इन सेकंड कंडिशन when it is set to lower temperature, that is I2 is equal to P divided by V is equal to 330 divided by 220.
ओके, आता यांचा जर भाग घालवला म्हणजे शून्याचा शून्याशी भाग जाईल आणि मग 33 भागिले 22 म्हणजे 33 डिवायडेड बाय 22 इट विल बी इक्वल टू 1.5 अँपियर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जेव्हा तापमान कमी असेल तेव्हा करंट पास होतो 1.5 अँपियर इतका. आता पहिल्या कंडिशनमध्ये रेझिस्टन्स कसा असणार आहे तो आपण काढूया. R1 इज इक्वल टू V डिवायडेड बाय I1 इज इक्वल टू V इज 220, I1 इज 5 amperes and this division will be equal to 44 ओहम. तर यांचा भागाकार 44 ओहम इतका येणार आहे. ओके, त्यानंतर आता इन सेकंड कंडिशन रेजिस्टन्स अप्लाइड विल बी R2 इज इक्वल टू V डिवायडेड बाय I2 and here V is equal to 220 divided by 1.5. मग 220 भागिले 1.5 म्हणजे 1.5. तर यांचा भागाकार आपल्याला मिळेल 146 ओहम, 146 ओहम. म्हणजे दुसऱ्या कंडिशनमध्ये जिथं आपल्याला हिटिंग इफेक्ट कमी करायचा आहे, एनर्जी कमी करायची आहे, त्यावेळेला आपल्याला रेझिस्टन्स ठेवावं लागेल 146 ओहमचा, म्हणजे रेझिस्टन्स वाढवावा लागेल. ओके, आता आपण आणखी पुढील चौथ्या न्यूमेरिकल एक्झाम्पलकडे जाऊ. An electric tungsten bulb is connected into a home circuit. The home circuit supply runs at 220 volts potential difference. When switched on, a current of 0.45 ampere flows through the bulb. त्या बल्बमधून 0.45 अँपियर इतका करंट पास होते. What must be the power of the bulb? त्या बल्बची शक्ती किती असेल? If it is kept for 10 hours, how many units of electricity will be consumed? किती इलेक्ट्रिसिटी ते कंझ्युम करणार आहे, म्हणजे किलोवॅट आवर किंवा युनिट या एककामध्ये, ते आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो, गिव्हन डेटा इज पोटेन्शियल डिफरन्स इज ऑफ 220 व्होल्ट्स, करंट इज 0.45 अँपियर. देन वी आर गोइंग टू फाइंड आउट द पॉवर, दॅट इज पॉवर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट, V इंटू I. आणि मग याप्रमाणे पोटेन्शियल डिफरन्स इज 220 व्होल्ट्स, करंट इज 0.45 अँपियर, व्होल्ट इंटू अँपियर मीन्स वॅट. आणि मग त्याप्रमाणे इथं 220 गुणिले 0.45 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 99 वॅट, 99 वॅट. आता असा हा बल्ब 10 तास चालू ठेवायचा आहे आणि तो 10 तास चालू ठेवल्यानंतर आपल्याला युनिटमध्ये त्याचं पॉवर कन्झम्पशन किती होतं हे आपल्याला शोधून काढायचं आहे. त्यासाठी द बल्ब मस्ट बी ऑफ पॉवर 99 वॅट. ओके, अँड इन 10 hours इट विल यूज दिस मच अमाऊंट ऑफ एनर्जी, 99 वॅट इंटू 10 hours. दिस मल्टिप्लिकेशन विल बी इक्वल टू 990 वॅट आवर्स. म्हणजे जर किलोवॅट आवरमध्ये काढायचं असेल तर याला 1000ने भागावं लागेल. म्हणून 0.99 किलोवॅट आवर म्हणजे 0.99 युनिट इतकी इलेक्ट्रिसिटी हा बल्ब कंझ्युम करणार आहे. तर मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर जरूर इतरांच्यासाठी शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.